माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, दरे गावात गेल्याची माहिती येत नाही. मला कोणती मदत असं आहे, एक म्हण आहे मराठी, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. काही नाराजी काढून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे. एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का, आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत. आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत. उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे. ज्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामध्ये महायुती काही एकत्र राहिलं असं वाटत नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या विधानाकडे तुम्ही कसं घ्यावं? महायुती फुटणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र नाही, मलाही वाटतं की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आता शिंदेच्या बरोबरचे काही मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढायचीच त्याची तयारी आहे असं एकूण मला दिसते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू या दोघांनाही पहिले एकाला नंतर दुसऱ्याला बाजूला करून भारतीय जनता पक्षाला एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. भाऊ, संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सर्वाधिक बांगलादेशी रोजगार येतात असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. म्हणजे आणि असते जाणारे मला किरीट सोमय्याजींना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.